नमस्कार, मी निकिताज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा चिकन रस्सा. तर इथं मी चिकन घेतलेलं आहे, त्याला हळद मीठ लावून 15 मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा घातलं होतं थोडंफार. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. पातेल्यात तेल गरम केलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक स्लाइस केलेला कांदा, जो उभा मी पातळ चिरून घेतला होता. तर तो मी छान असा तळून घेणार आहे, लाल रंग येईपर्यंत. हे बघू शकता. तर थोडासा कलर कांद्याचा बदलला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण केलेलं वाटण, जे की होतं आलं लसूण कोथिंबीर खोबरं याचं वाटण घेणार आहोत. आणि हा मसाला देखील आपण छान असा तळून घेणार आहोत, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत. बारीक गॅस करून छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोसुद्धा एक टोमॅटो घेतला आहे मी इथं, तर बारीक असा चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर मिक्स मसाला टाकला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, किचन किंग मसाला आणि चिकन मसाला घातलेला आहे. आता मसाला देखील परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं होतं, त्यातच वाटण थोडं शिल्लक राहिलं होतं म्हणून पाणी टाकून तेच पाणी आता मसाल्यात टाकलं आहे. आता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण तो बारीक असा गॅसवर शिजवून घेणार आहोत. बघू शकता, मी इथं 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवलं होतं. तर 5 मिनटं झालेत. आपण झाकण काढून बघू शकता किती छान प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्याचा अर्थ की सगळे मसाले मस्तपैकी तेलात शिजलेले आहेत. त्याच्यामुळे भाजीला एकदम चव छान येते, कुठेही कच्चा मसाल्याचा वास येत नाही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. चिकन घातलं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तो मसाला चिकनला चांगला चिकटला पाहिजे. थोडंसं परतवायचं. परतून झालं की त्याच्यावर आपण एक 5 मिनटासाठी परत एकदा झाकण लावून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, वाफेवर आपलं चिकन छान असं शिजेल. तर 5 मिनटानंतर आपण परत झाकण उघडून बघायचं की काय झालं. हे बघू शकता किती छान असं वरती तेल सुटलेलं आहे भाजीला. त्याच्यावरूनच आपल्याला समजते की भाजी किती छान होणार आहे ती. तर सगळं मिक्स करून घेणार आहोत. मसाला देखील खाली चिटकलेला नाही, कारण का आपण त्याच्यामध्ये थोडंसं आधी पाणी घातलं होतं. एका साईडला मी गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं की पाणी आपण गरमच भाजीमध्ये घालायचं, त्यामुळे भाजीला कट एकदम छान येतो. कोणत्याही प्रकारची भाजी अशी पांचट वगैरे लागत नाही. गरम पाणी घातल्यामुळे जशीच्या तशी चव भाजीला एकदम आहे अशी राहते. आणि भाजीचा जो कलर आहे तो एकदम मस्त येतो आणि कट भाजीचा वर तवंगत राहतो. इथे बघू शकतात, मी आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे. गरमच आहे पाणी. इथं मी रस्स्याला ॲडजस्ट करून कसा पाहिजे, थोडंसं रबरबीत हवं आहे का थोडंसं पातळ हवं आहे ते बघून मी पाणी इथं घातलेलं आहे. बघू शकता कसला मस्त असा कलर आलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आधी मॅरिनेटमध्ये मीठ घातलं होतं, पण पाणी टाकल्यामुळं मीठ ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. हे बघू शकता. रश्श्याची कन्सिस्टन्सी मी बघत आहे की बरोबर आहे का नाही. एकदा असं मस्तपैकी भाजीला हलवून घेतलं की उकळायला ठेवलेले आहे. एक 5 ते 10 मिनटात भाजी उकळली की मस्त असा त्याला तवंग वर तेलाचा यायला लागतो. बघा किती छान अशी भाजी दिसते. ती तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. कुस्करून तर अगदी चविष्ट लागते. एक 5-10 मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मस्त अशी भाजी सर्व करून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.